वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे हर्षवर्धन हा काहीही शौर्याशी न बोलता निघून गेल्यामुळे शौर्य हा डिस्टर्ब होतो. तो आता आदित्यला म्हणतो, आदित्य दादा. त्यावर आदित्य म्हणतो, बोल ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड माझ्याबरोबर काहीही न बोलता निघून गेले. डॅड असे का निघून गेले असतील रे? त्याबरोबर आदित्य म्हणत असतो, हे बघ शौर्य, डॅडना खूप कॉन्फिडन्स होता की हे केस तेच जिंकतील, निकाल त्यांच्या बाजूनेच लागेल. पण तसं काहीही घडलेलं नाही आहे. उलट डॅड यांचा सगळा अंदाज चुकला आहे. आपण बघितलं की डॅड कशा पद्धतीने केस हरलेत ते. त्यामुळे ऑफकोर्स त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. म्हणून आता आपणच त्यांना समजून घ्यायला हवं. म्हणून मी काय म्हणतोय तू ऐक, तू जरा रिलॅक्स राहा, शांत राहा. शौर्य म्हणतो, अरे पण ते माझ्याशी एकही शब्द बोलले नाही रे दादा. त्यावर आता आदित्य म्हणतो, हे बघ शौर्य, इट्स ओके, ते बोलले नाही आहेत, पण म्हणून तू आता अपसेट होऊ नकोस. आता ही वादळापूर्वीची शांतता आहे. घरी जाऊन काय होईल काही सांगता येत नाही. उलट एक नशिबाने बरं झालं की तू आणि ऊर्जा आता केसनंतर ऊर्जाच्या घरी मांडव परतनीसाठी जाणार आहात. शौर्य लक्षात ठेव, माझं ऐकशील तर लवकर घरी परत येण्याचा विचारच करू नको. जमेल तितका वेळ ऊर्जाला ह्या सगळ्यापासून दूर ठेव. तर इकडे विजया ही आता आईसाहेबांना म्हणत असते, तुमच्या मुलाने निर्णय घेतलेला आहे की ऊर्जा शिंदेला 10 दिवसांच्या आत ते घरातनं बाहेर काढणार. आणि तुम्हाला तर माहिती आहेच, यांनी घेतलेला निर्णय आहे म्हटल्यावरती तो तसाच पूर्णही होणार. मग आता जर तसंही प्रश्न फक्त 10 दिवसांचाच असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही, ऐकेन मी तुमचं. 10 दिवसांसाठी वागेन मी त्या मुलीशी चांगलं. तसंही आपण पाहुण्यांशी कुठे ना वाद घालतो, त्यांच्याशी तर चांगलं वागतोच. त्याबरोबर मग हर्षवर्धन हा घरी आलेला असतो. तो खूपच अपसेट आणि डिस्टर्ब असतो. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा आणि शौर्य एकत्र बसलेले असतात. ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य, तू हर्षवर्धन सरांच्या चेंबरमध्ये जाऊन आलास ना, मग ते काही बोलले का तुझ्याबरोबर? त्यावर शौर्य निरुत्तर असतो, तो गप्प बसतो. ऊर्जा म्हणते, कल्पना आली आहे मला तिकडे काय घडलं असेल याची. त्याबरोबर इकडे हर्षवर्धन घरात येतो. विजया म्हणत असते, अहो ऐका, इतक्यात आता दिव्या तिकडे लगेचच येते आणि म्हणते, बाबा हे बघा, तुम्ही जिंकणार मला माहीत होतं, म्हणून मी कशी सगळी तयारी आधीच करून ठेवली. बघा, मी सगळं सजवून ठेवलेलं आहे. सेलिब्रेशनची पूर्ण तयारी डन आहे. आपल्याला फक्त आता सेलिब्रेट करायचे. तुम्हाला तर माहितीच आहे की ही केस तुम्हीच जिंकलात म्हणून, पण मला फक्त एकदा तुमच्या तोंडाने तुम्ही स्वतः सांगा की ही केस तुम्ही जिंकला आहात म्हणून, मग त्यानंतर आपण सेलिब्रेशन करायला मोकळे. त्याबरोबर मग आता ती हर्षवर्धनला बुके देऊ करते आणि म्हणते, बाबा हे तुमच्यासाठी. त्याबरोबर हर्षवर्धन तो बुके रागाने फेकून देतो. दिव्या आता चांगलीच घाबरलेली असते. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन हा समोर असलेल्या मिठाईची, फुलांची, सगळ्यांचीच उधळण करू लागतो. सगळा आता तो साप अस्ताव्यस्त करून टाकतो. आता इकडे सगळेच जण हर्षवर्धनचा हा राग पाहून घाबरतात. कोणालाच कळत नाही की नेमकं हे सगळं काय सुरू आहे, हर्षवर्धन असा का वागतोय. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, बाबा अहो असं काय करताय, मी तुम्हाला दिलेला बुके आवडला नाही आहे का? हे बघा मिठाई, तुमच्यासाठी छान मिठाईसुद्धा आणली आहे, पहिले तुम्ही खा, मग मी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करते, घ्या. त्याबरोबर हर्षवर्धनला लगेचच कोर्टाचा निर्णय आठवतो की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांच्या बाजूने निकाल असेल आणि आता या विक्रांत शिर्केला अटक होईल. आता हे आठवल्यावर मग हर्षवर्धन हा तिच्या हातातली ती मिठाई घेऊन जोरात उधळून लावतो. समोर असलेले लाडू, समोर असलेलं फ्लॉवर पॉट, फ्लॉवर रंगोली, सगळंच तो अस्ताव्यस्त करत असतो. आता तोपर्यंत आदित्यसुद्धा घरी येतो, पण आदित्यमध्ये अजिबातच हिंमत नसते की तो पुढे जाऊन हर्षवर्धनला थांबवू शकेल. घरात सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आता हर्षवर्धन काचेचं फ्लॉवर पॉट जमिनीवर फेकणारच असतो, पण तोपर्यंत आता आईसाहेब जातात आणि हर्षवर्धनचा हात पकडतात. आईसाहेब हर्षवर्धनला म्हणतात, हर्षवर्धन शांत हो, बास. त्याबरोबर मग हर्षवर्धन थांबतो. आईसाहेब म्हणत असतात, हर्षवर्धन काय चाललं आहे तुझं? हां, शांत हो, रिलॅक्स. त्याबरोबर हर्षवर्धन आता ओरडतो, नाही हे शक्य नाही आहे. आणि मग आता तो गप्पपणे शांत उभा असतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही शौर्याला म्हणते, शौर्य हे बघ, मला माहिती आहे जे काही घडलं आहे ते सगळंच हर्षवर्धन सरांच्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांना अवघडच जाणार आहेत. त्यांना खूप त्रास होत असेल या गोष्टींचा, मला माहिती आहे. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऑफकोर्स ऊर्जा, त्रास तर होणारच ना. अगं तुला माहीत नाही आहे, आजपर्यंत डॅड कधीच
कुठलीच केस हरलेले नाही आहेत. आजपर्यंत कायमच डॅड फक्त आणि फक्त जिंकत आलेत. मग आज जर ते पहिल्यांदा हरलेत तर त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होईलच ना. ऊर्जा, तुला माहिती आहे डॅड चुकीच्या बाजूने केस लढत आहेत किंवा इनलिगल गोष्टींसाठी लढत आहेत हे मला माहीत असलं तरीही मला कधीच फरक नाही पडायचा. मला डॅडनेच जिंकावं असं वाटायचं. पण ह्या केसमध्ये खरोखर मला तू जिंकावं असं मनापासून वाटत होतं. म्हणजे यासाठी नाही की फक्त तू माझी बायको आहेस, आपलं लग्न झालं आहे, नाही, तर यासाठी की डॅड ह्या वेळी जे करत होते ना ते अत्यंत चुकीचं होतं. म्हणून खरंच ऊर्जा, काँग्रेस, तू जिंकली आहेस. त्याबरोबर ऊर्जा म्हणते थँक्यू शौर्य. पण मी ही केस जिंकले ती फक्त पद्मासाठी आणि आईसाठी आणि माझ्या बाबांच्या झालेल्या अपमानासाठी. त्यानंतर शौर्य म्हणतो तरी हे बरं की आपल्याला तुझ्या आईच्या घरी मांडव परतणीसाठी जायचं, चल आपण निघूया. त्यावर ऊर्जा म्हणते नाही शौर्य, आपण मांडव परतणीसाठी नाही जायचं, आपण आपल्या घरी जायचं. शौर्य म्हणतो अगं पण कशाला, आपण ऑलरेडी आजीला सांगितलेलं होतं की आपण तुझ्या घरी मांडव परतणीसाठी जाणार आहोत म्हणून. कोर्टमधलं काम संपल्यावर आता जर आपण मांडव परतणीसाठी न जाता घरी गेलो तर मग मॉम तुला उगाचच्या उगाच खूप प्रश्न विचारेल, खूप रागवेल, बोलेल. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य, तुला असं वाटतंय का की इतक्या कठीण परिस्थितीत आई माझ्यावर रागवतील म्हणून, आणि जरी त्या माझ्यावर रागवल्या ना तरीही मी तयार आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो ऊर्जा अगं पण, ऊर्जा म्हणते शौर्य प्लीज आपण घरीच जाऊया, आपण घरी जायला हवं या परिस्थितीत. त्याबरोबर मग शौर्यला आठवतं आदित्यदादाने त्याला सांगितलेलं असतं शौर्य हे बघ माझं ऐकशील तर ऊर्जाला सध्या या सर्वापासून खूप लांब ठेव. त्याबरोबर मग आता शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा अगं हा एवढा मोठा आनंद आहे, मग तुला याबद्दल आईबरोबर बोलायचं नाही आहे का, आईला स्वतःच्या तोंडाने सगळं काही सांगायचं नाही आहे का. ऊर्जा म्हणते हो अरे शौर्य, मला आईला सगळं सांगायचं तर आहेच, पण मी पद्माला मघाशीच सांगितलं आहे की मला पेपरवर्क करून निघायचं आहे, मला वेळ लागेल, तर तोपर्यंत तू घरी जा आणि आईला सगळं सांग म्हणून. पद्मा सांगेल आईला सगळं आणि मी सुद्धा नंतर जाऊन आईला सविस्तर भेटेनच की, पण आता आपलं घरी जाणं गरजेचं आहे. शौर्य म्हणतो नाही ऊर्जा, अगं घरी आता काय वादळ आलं असेल ते तुला नाही माहिती. ऊर्जा म्हणते शौर्य तुला काय वाटतं घरची परिस्थिती काय असेल याची कल्पना नाही आहे का मला. शौर्य मला सर्व गोष्टींची व्यवस्थित पूर्वकल्पना आहे, पण वादळाकडे पाठ फिरवून जाणं हे मला पटत नाही आहे, आपण घरी जाऊया. शौर्य म्हणतो ऊर्जा अगं पण, ऊर्जा म्हणते शौर्य प्लीज मला घरी जायचं आहे आणि आपण घरी जाऊया, डोंट वरी, जे काही होईल ना त्याला आपण दोघं मिळून सामोरे जाऊ, पण आत्ता घरी जाऊ. आणि मग ते दोघंजणं तिकडनं निघतात. तर इकडे आता हर्षवर्धनसाठी दिव्या पाणी घेऊन आलेली असते. त्याबरोबर विजया तिच्या हातातनं तो ग्लास घेते आणि हर्षवर्धनला म्हणते अहो हे घ्या जरा पाणी घ्या ना प्लीज. त्याबरोबर मग आता लगेच हर्षवर्धनला आठवतं ऊर्जा कोर्टात म्हणाली होती दाखवून दे जजसाहेब या सगळ्यांना की न्यायव्यवस्था आंधळी नाही आहे, जर सत्याने न्यायव्यवस्थेच्या दरवाजावर हात ठोठावला तर न्याय मिळतोच आणि विजय हा सत्याचाच होतो. आणि मग ऊर्जा पाणी प्यायली होती. मग आता हर्षवर्धन हा पाण्याचा ग्लाससुद्धा लांब करतो आणि जोरात खाली आपटतो आणि म्हणत असतो की नाही होऊ शकत हे. आणि मग आता तो ओरडत असतो की मी केस हरू शकत नाही, मी नाही हरू शकत, ती काल परवा आलेली मुलगी ती मला हरवणार नाही, हे शक्य नाही आहे, कुठल्याही परिस्थितीत मी हार मानणार नाही आहे, मी हायकोर्टात जाईन, मी सुप्रीम कोर्टात जाईन, पण मी त्या विक्रांत शिर्केला जेलमधून बाहेर काढेनच. आणि मग आता तो आणखीन जास्त त्रागा करत असतो. त्यावेळी आईसाहेब त्याला भानावर आणतात. आईसाहेब म्हणतात हर्षवर्धन बास, काय चाललं आहे तुझं, अरे किती हा संताप, किती हा राग, किती हा त्रागा. हर्षवर्धन हे बघ तुलासुद्धा तुझ्या मनालासुद्धा ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती की ऊर्जाच ही केस जिंकणार आहे, पण तरीही तुला ही मान्य करायची नव्हती गोष्ट की ऊर्जा केस जिंकेल, किंवा तुझ्या मनाला कळत असूनही कळून घ्यायचं नव्हतं, समजलं. पण शेवटी सत्य हेच आहे की ऊर्जा ही केस जिंकली आहे, लक्षात ठेव. अरे हर्षवर्धन तुझे डॅड लॉयर होते, तुझे डॅड कधीही अशा चुकीच्या पद्धतीने केस नाही लढले, नंतर ते जज होते, जज असले तरीही त्यांनी कधीही चुकीच्या बाजूनी न्याय नाही दिला, आठवतं आहे ना तुला. पण तू मात्र कधीही तसं नाही केलंस, तू कायमच तुला वाटेल तसं तुझ्या मर्जीप्रमाणे तुझ्या मताने केस लढत गेलास. मी तुला खूप वेळा समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला खरा, पण तू कधीही माझं काहीही ऐकून घेतलंच नाहीस, तू कायम तुला जे योग्य वाटेल तेच करत गेलास आणि याच गोष्टींमध्ये तू चुकलास, समजतं आहे का तुला. हर्षवर्धन हे बघ
उलट तू वयाने, मानाने, बुद्धीने सगळ्याच गोष्टींनी मोठा आहेस. आजपर्यंत तू एवढ्या केसेस लढल्या आहेस. उलट आज तू ऊर्जाचं कौतुक करायला हवंस. आज तू तिचा सासरा नाही तर तिचा बाप म्हणून तिच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन तिला हे सांगायला हवंस की ऊर्जा बेटा, तू चांगलं लढलीस, तू चांगलं काम करून दाखवलंस. त्याबरोबर पुढे आता ती म्हणत असते ऊर्जा जिंकणार होती, हे नक्की होतं. हर्षवर्धन म्हणतो नाही, हे शक्य नाही आहे. जिंकणार तर हा हर्षवर्धन जहागीरदारच. लक्षात ठेवा तुम्ही, मी जिंकणार. हारणं मला जमतच नाही आणि मला माहिती होतं हे सगळं. पण तरीही मी ही केस लढत होतो. त्यावर उलट ही केस तो विक्रांत हरला ते बरं झालं. त्यामुळे आपल्या तीर्थाचं आयुष्य वाचलं. नाहीतर तीर्थाचं लग्न तुम्ही त्या विक्रांतबरोबर लावून मोकळे झाला असतात असं सुद्धा आजी म्हणते. त्यावर हर्षवर्धन म्हणतो नाही, मी तीर्थाचं लग्न त्या विक्रांतबरोबर कधीच लावणार नव्हतो. तो विक्रांत किती नीच आणि नालायक आहे हे मला आधीपासूनच माहीत होतं. त्याबरोबर मग आता आईसाहेब म्हणतात म्हणजे स्वतःच्या मुलीचं शिर तू वाचवणार होतास आणि त्या बिचाऱ्या पद्माचं काय रे, तिच्या अब्रूचे डिंडवळे निघाले, त्याने तुला काही फरक पडणार नव्हता का हर्षवर्धन? हे बघ, हा असाच स्वार्थी विचार करणं ना आता जरा थांबव, बंद कर आणि जरा चांगल्या बाजूंनी चांगल्या पद्धतीने विचार करायला लाग. हर्षवर्धन, प्रत्येक वेळी आपण चुकत असलो हे माहीत असेल तर तिथे चूक सुधारायची असते. आठवतं आहे, काही वर्षांपूर्वी असाच तू तिच्या वडिलांचा अपमान केला होतास कोर्टात, त्यांची काहीही चूक नसताना. एक नाही तर असे अनेक अपमान त्यांनी पचवले होते. आज पुन्हा तेच घडलं हर्षवर्धन. इतिहासाची पुनरावृत्ती होतेच. कधी ना कधीतरी इतिहास हा पुन्हा समोर येतोच आणि आजही तेच घडलं. कळतं आहे तुला? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणत असतो नाही, माझ्या बाबतीत असं काहीही होणार नाही. आणि राहिला प्रश्न त्या विक्रांतचा, तर तो चुकीचा असो किंवा बरोबर, पण केस तोच जिंकणार. त्याच्या बाजूने केस मी लढतोय. हा ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, आणि हर्षवर्धन जहागीरदार कधीच हरत नाही. त्यामुळे मी जिंकणारच. मी त्याला बाहेर काढणार. त्यावर आईसाहेब म्हणतात कशाला बाहेर काढायचं आहे तुला त्याला? आणखीन असेच गुन्हे करत जायला, गुन्हेगारी वाढवायला? का बाहेर काढायचं आहे तुला हर्षवर्धन त्याला? उलट तो एक कैदी आहे आणि तो जेलमध्ये गेला आहे ना, हेच चांगलं आहे. हे कळत कसं नाही रे तुला? हर्षवर्धन म्हणतो बाहेर आल्यानंतर त्याने काय करायचं आणि काय नाही हे मी बघून घेईन, पण त्याने बाहेर यावंच लागेल. कारण काय आहे ना, तो हा हर्षवर्धन जहागीरदारचा क्लायंट आहे. त्यामुळे तो असा आतमध्ये नाहीच राहू शकत. त्याची केस मी लढतोय, समजलं? त्यामुळे त्याला बाहेर मी काढणारच. आणि राहिला प्रश्न इतिहासाच्या पुनरावृत्तीचा, तर नाही, कधीच नाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती. लक्षात ठेवा, कायम स्वरूपासाठी. त्याबरोबर आईसाहेब हर्षवर्धनला म्हणत असतात हर्षवर्धन, चुकतोयस. आजही तू तीच चूक करतोयस जी तू इतके वर्षांच्या पूर्वी केली होतीस. हे बघ, तुझ्या या वागण्याला काहीही अर्थ नाही आहे. हे सगळं निरर्थक वागतोयस तू. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो मी काय करायचं हे मला तुम्ही कुणी सांगण्याची गरज नाही आहे. पुढच्या येत्या 2 दिवसांमध्ये मी त्या विक्रांतला तुरुंगातनं बाहेर तर काढणारच, पण त्याचबरोबर मी पुढेही सगळं व्यवस्थित करणार. त्यावर मग आता लगेचच आईसाहेब म्हणतात तुझ्या या हट्टापोटी तू घराचं वाटोळं करशील. त्यावर हर्षवर्धन म्हणतो संपूर्ण घराचं नाही, फक्त. आणि तो आता काही पुढे बोलणार इतक्यात पत्रकार घरी आलेले असतात. आता मग आदित्य म्हणतो अरे तुम्हाला घरामध्ये कोणी सोडलं? तुम्हाला गेटवरती वॉचमॅनने एंट्री कशी दिली? हे बघा, प्लीज आत्ता सगळ्यांनीच तुम्ही निघून जा इकडनं. नंतर तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारा. मी तुम्हा सगळ्यांच्या समोर हात जोडतो, प्लीज. आता कुणीही इथे थांबू नका, प्लीज जा. त्याबरोबर मग आता ती लोकं म्हणत असतात की नाही सर, आम्हाला आता तरी प्रश्न विचारू द्यात, प्लीज सर. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन हा म्हणतो की थांब आदित्य, मी बोलतो सगळ्यांशी, मी देतो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं. आणि मग आता हर्षवर्धन हा म्हणत असतो हे बघा, या सगळ्या केसमध्ये तुम्ही उगाचच्या उगाच जास्त इंटरेस्ट घेताय. या अशा केसकडे लक्ष द्यायचंच नसतं. या अशा केसचे निकाल फार काही महत्त्वाचे नसतात. त्यावर मग सगळ्या जणांना प्रश्न पडतो की विक्रांत सुटणार का? ते हर्षवर्धनला विचारतात की सर विक्रांत सुटेल का? त्यावर हर्षवर्धन म्हणतो सुटणार, अर्थात सुटणार. तो माझा अशील आहे, त्यामुळे तो फार काळ तुरुंगात राहूच नाही शकणार. तो लवकरच बाहेर असणार, समजलं? त्यानंतर मग आता हर्षवर्धन म्हणतो आता तुम्हाला पुढच्या गोष्टींचे अपडेट नंतर मिळतील. मी तुम्हा सगळ्यांबरोबर नंतर बोलेन, आता मी निघतो. त्याबरोबर मग आता त्याच्यातली एक पत्रकार म्हणते 1 मिनटं सर, आम्ही इथे तुमच्याबरोबर बोलायला आलोच नव्हतो. तुम्ही बोलत होतात म्हणून आम्ही थांबलो होतो इथे. त्याबरोबर मग आदित्य म्हणतो मग नेमकं तुम्ही इथे कोणाबरोबर बोलायला आला?
हे हर्षवर्धन जहागीरदारांचंच घर आहे, माहिती आहे ना तुम्हाला. त्याबरोबर मग सगळे पत्रकार म्हणू लागतात की सर, इथे आम्ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांची इंटरव्ह्यू घ्यायला आलो आणि ऊर्जा शिंदे यासुद्धा आता इथेच राहतात, कारण त्या आता ऊर्जा जहागीरदार झालेल्या आहेत, म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं. आमच्या प्रत्येक चॅनलवरती आता सध्या ऊर्जा शिंदे यांच्या इंटरव्ह्यूची खूप जास्त डिमांड आहे. आमची मुलगी, आमचा सन्मान हे जे पेज आहे त्याच्यावरती नुसत्या कमेंट्स येत आहेत आणि म्हणूनच आम्ही सगळे इथे आलो आहे. कुठे आहेत सांगा ना ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, आम्हाला त्यांची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. ॲक्च्युली कोर्टातच भेटायचं होतं, पण तिकडे आम्हाला मिळालंच नाही वेळ. त्याबरोबर आता ऊर्जा आणि शौर्य त्या ठिकाणी आलेले असतात आणि विजया म्हणत असते, हे बघा, हे घर हर्षवर्धन जहागीरदारांचं आहे, ऊर्जा शिंदे इथे नाही आहे. इतक्यात ऊर्जा तिकडे येते. मग ऊर्जा तिकडे आल्याबरोबर सगळ्यांना विचारते की तुम्ही सगळेजण घरपर्यंत आलात. त्यावर सगळेजण म्हणतात की मॅम, तुम्ही म्हणाला होतात की पेपरवर्क कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही आम्हाला वेळ द्याल म्हणून, पण तुम्ही नंतर कुठे गेलात हे कळलंच नाही, म्हणून मग आम्ही इथे तुमची घरी मुलाखत घ्यायला आलो. मॅम, प्लीज आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन हा ऊर्जाकडे रागाने बघतो. ऊर्जासुद्धा हर्षवर्धनच्या नजरेत नजर घालून बघत असते. हर्षवर्धन आता तिकडनं काहीही न बोलता गुपचूपपणे निघून जातो. आता हर्षवर्धन निघून गेल्यावर मग शौर्य ऊर्जाच्या शेजारी येऊन उभा राहतो. आता ऊर्जाला पत्रकार म्हणत असतात, मॅम प्लीज आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हे बघा, प्लीज ऐकून घ्या तुम्ही सगळ्यांनी, मी इथे तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं सध्या नाही देऊ शकत. तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते आपण नंतर बघू, पण प्लीज आता तुम्ही सगळ्यांनीच इकडनं निघून जा, तेच सगळ्यांसाठी बरं ठरेल. त्याबरोबर मग पत्रकार म्हणतात, मॅम प्लीज असं नका करू, तुम्ही म्हणाला होतात की नंतर तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्याल म्हणून. मॅम प्लीज आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, आमच्या सगळ्या ऑडियन्सला जाणून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टींबद्दल. ऊर्जा म्हणते, हो प्लीज, पण आता सध्या नको, नंतर बघूयात ना आपण काय करायचं ते. त्यावर पत्रकार म्हणू लागतात, मॅम असं करू नका, प्लीज मॅम प्लीज. त्याबरोबर मग आता शौर्य येतो आणि शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, तू शांतपणे दे त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं, विचारू देत त्यांना जे विचारायचं आहे ते. ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे पण शौर्य म्हणतो, ऊर्जा, हा तुझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे, तुझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तू दे प्लीज. त्याबरोबर मग शौर्य हा सगळ्यांना म्हणतो, विचारा, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा. त्यावर ऊर्जा म्हणते, पीडित मुलीचे नाव पुढे न येता तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारा, या एका अटीवर मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. मग सगळेजण ऊर्जाला विचारतात, मॅम, तुम्हाला आमदाराच्या मुलाला म्हणजे विक्रांत शिर्केला तुरुंगात घालून कसं वाटतंय? त्यावर ऊर्जा म्हणते, पहिली गोष्ट, तो आमदाराचा मुलगा आहे की तो सामान्य व्यक्ती आहे याने मला काहीही फरक पडत नाही. तो जरी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असता तरीसुद्धा मी हे असंच वागले असते, कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि गुन्हा हा गुन्हा असतो. न्यायव्यवस्था ही गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्याकरताच असते आणि ती झालीच पाहिजे. त्यानंतर मग ऊर्जाला विचारलं जातं, मॅम, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांना कॉन्फिडन्स होता की तुम्ही ही केस जिंकूच शकत नाही आणि तुम्ही ही केस जिंकला आहात आणि त्यांना हरवलं आहात, मग तुम्हाला कसं वाटतंय? त्यावर ऊर्जा म्हणते, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार हे खूप मोठे ॲडव्होकेट आहेत, हे खूप मोठे वकील आहेत आणि आजपर्यंत यांनी खूप चांगल्या केसेस लढल्या आहेत आणि जिंकल्याही आहेत आणि मी माझ्या करिअरची आत्ताशी कुठेतरी जाऊन सुरुवात करते. ही माझ्या आयुष्यातली माझी पहिली केस होती, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे, त्यांच्याबद्दल कायमच आदर असेल. त्याबरोबर मग आता पुढे तिला विचारलं जातं, पण मॅम, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांच्यासारख्या मोठ्या वकिलाला हरवून तुम्हाला आनंद झाला नाही आहे का? त्यावर ऊर्जा म्हणते, मी कोणाच्या विरोधात केस लढत होते याहूनपेक्षा महत्त्वाचं, ज्या पीडित व्यक्तीला न्याय हवा होता तिला मी न्याय मिळवून देऊ शकले, यातच मला आनंद आहे आणि हेच माझ्यासाठी चांगलं आहे. त्यावर पुढे तिला आणखीन हर्षवर्धनवरून प्रश्न विचारले जातात, तर ती म्हणत असते, प्लीज, हे बघा, तुम्ही उगाचच्या उगाच या सर्व गोष्टींना चुकीच्या पद्धतीने मुलामा देऊ नका आणि चुकीच्या पद्धतीने समोरही आणू नका, उगाच तुम्ही विषय वाढवू नका. मी फक्त एवढंच सांगेन की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार हे सिनियर आहेत आणि त्यांना त्यांचा रिस्पेक्ट हा मिळायलाच हवा. बस, याहून जास्त मला काहीही डिस्कस करायचं नाही आहे तुम्हा सगळ्यांबरोबर. सो आता तुम्ही सगळेजण थांबलात तर खूप बरं होईल. ऊर्जाला आता ती लोक प्रश्न विचारत असतात, पण ऊर्जा त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं अगदी चोख आणि व्यवस्थित विचारपूर्वक देत असते. ऊर्जा हर्षवर्धनच्या विरोधात एकही शब्द वाईट बोलत नाही, सगळं व्यवस्थित आणि चांगलंच बोलते. त्यानंतर सगळेजण रात्री डायनिंग टेबलवर जेवायला आलेले असताना हर्षवर्धन सांगतो की मला जेवायला नको आहे. विजया त्याचा निरोप घेऊन येते. मग आईसाहेब म्हणतात,
तू कुठे निघालीस? त्यावर मग विजया म्हणते, हे जेवले नाही आहेत घरात, मग मी कशी जेवू? आणि ती निघून जाते. त्याबरोबर मग दिव्या आणि आदित्यसुद्धा निघून जातात. आता मग ऊर्जा म्हणते, दिव्या आणि आदित्य दादा का निघून गेले? ते तर जेवायला आले होते ना? त्यावर मग शौर्य आता ऊर्जाला सांगतो, ऊर्जा, ह्या घरात जर डॅड जेवले नाही तर कोणीच जेवत नाही. आता हे ऐकून मग मात्र ऊर्जाला खूप मोठं आश्चर्यच वाटतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा